नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। भडगाव शहरातील घोडदे परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी पहाटे धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 8 ट्रॅक्टर वाळूसह ताब्यात घेण्यात आले असून वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। त्यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक मनोहर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण, प्रवीण परदेशी, होमगार्ड किशोर पाटील, संजय परदेशी आणि विनोद जाधव यांनी संयुक्तरित्या कारवाई केली। महसूल विभागाकडून ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, ग्रामसेवक अमोल पाटील, विशाल सूर्यवंशी आणि समाधान माळी यांनी ही कारवाई केली। सदरच्या कारवाईमुळे परिसरात अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे।